नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FDA अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत या ठिकाणी एक ॲडव्हर्टाईज आलेली होती, एक वॅकन्सी आलेली होती, ज्यामध्ये ॲनालिटिकल केमिस्ट आणि दुसरी एक होती पोस्ट सीनियर टेक्निकल असिस्टंट। तर या ज्या दोन पोस्ट होती त्याच्यासाठी ॲडव्हर्टाईज आलेली होती आणि त्याची आता सविस्तर डिटेल ॲडव्हर्टाईज आलेली आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की जे विद्यार्थी बी फार्म फायनल इयरला आहे ते अप्लाय करू शकतात, तर तसं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो। यापूर्वी मी का असं सांगितलेलं, कारण जी ग्रुप बीची पोस्ट होती ती बऱ्यापैकी काही वेळा MPSC मार्फत घेतली जायची, कारण जी ड्रग इन्स्पेक्टर पोस्ट आहे तुमची ती देखील MPSC कंडक्ट करते आणि ते जे फायनल इयरला विद्यार्थी आहेत त्यांना अलाव करत असतात। मात्र या ठिकाणी आता जी वॅकन्सी आलेली आहे ती वॅकन्सी कोण फुलफिल करणार आहे, कोण त्याची एक्झाम कंडक्ट करणार आहे, तर FDAनं जी डिटेल ॲडव्हर्टाईज दिली त्यामध्ये TCS किंवा IBPS सारखी कंपनी जी आहे ती या ठिकाणी तुमची ती एक्झाम कंडक्ट करणार आहे। त्यामुळे या ठिकाणी जी डिटेल ॲडव्हर्टाईज आले त्यामध्ये सरळ सांगितलेलं आहे की या ठिकाणी जर तुम्ही अप्लाय करत आहात तर ज्या तारखेला तुमचे हे नोटिफिकेशन आलेलं आहे त्या तारखेपर्यंत विद्यार्थ्यांनी त्यांचं जे काही शैक्षणिक पात्रता आहे, क्वालिफिकेशन जे आहे ते कंप्लीट असणं गरजेचं आहे। त्यामुळे तुमचं बी फार्म हे पूर्ण असणं गरजेचं आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचं बी फार्म पूर्ण झालेलं आहे ते अप्लाय करू शकतात। या ठिकाणी कोणत्या कास्ट कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ते सविस्तर दिलेलं आहे। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, राज्याअंतर्गत अर्थात महाराष्ट्र राज्याची ही वॅकन्सी आहे। या ठिकाणी तुम्हाला डोमासेल सर्टिफिकेट विचारलं जाऊ शकतं त्या ठिकाणी फॉर्म भरताना, आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे। अर्थात काय आहे, 10वी किंवा 12वीला तुमचा मराठी विषय असणं हे गरजेचं आहे। त्यानंतर मराठा समाजातील जे विद्यार्थी आहेत, लक्षात ठेवा मराठा समाजाला SEBC आरक्षण लागू झालेलं असल्यामुळं आता मराठा समाज EWS जे काही आरक्षण आहे त्याचा लाभ घेऊ शकत नाही। त्यामुळे लक्षात ठेवा मराठा समाजातील तुम्ही असाल तर तुम्हाला या ठिकाणी SEBC प्रवर्गाचाच लाभ घेता येणार आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी बरेच विद्यार्थी BSc झालेले, MSc झालेले पण अप्लाय करू शकणार आहेत, पण त्या ठिकाणी एक अट आहे, जी काही जे ॲनालिटिकल केमिस्ट पोस्ट आहे, ॲनालिटिकल केमिस्ट पोस्ट आहे त्या पोस्टसाठी या ठिकाणी जर तुम्ही BSc वाले अप्लाय करत असाल तर तुम्हाला त्यांनी 18 महिने अर्थात शेड्यूल C अंतर्गत जे काही 18 महिने कामाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे। कोणाला मागितलेला आहे, जर तुमचं फक्त BSc झाला असेल तर। ज्या विद्यार्थ्यांचं बी फार्म झाला असेल तर या ठिकाणी दोन्ही पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकता। दोन्ही ठिकाणी कुठेही तुम्हाला अनुभव बी फार्मच्या विद्यार्थ्यांना मागितलेला नाही आहे। पहिल्या पोस्टसाठी फक्त BSc वाल्यांना एक्सपिरियन्स मागितलेला आहे। तुमचं मात्र त्या ठिकाणी MSc झाला असेल तर एक्सपिरियन्स लागणार नाही आहे। या ठिकाणी सविस्तर माहिती ॲडव्हर्टाईजमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या ठिकाणी BSc आणि MScसाठी काही स्पेसिफिक ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे तेच अप्लाय करू शकणार आहेत। तर केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री आणि त्यांनी विषय मेन्शन केलेत। डिटेल ॲडव्हर्टाईज या ठिकाणी आहे, ती मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे, तुम्ही पाहू शकता। आता अनेक जणांना असं वाटू शकतं की अदर दॅन फार्मसीवाले जे असतील, बी फार्म सोडून इतर BSc MSc, ते म्हणतील मग बी फार्मवाल्यांना सवलत दिली या ठिकाणी, आम्हाला BSc वाल्यांना का सवलत दिलेली नाही। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, BSc तुमची 3 वर्षाची डिग्री आहे, बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म ही ऑलरेडी 4 वर्षाची डिग्री आहे, आणि स्पेसिफिक पोस्ट कुठली आहे ही FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासनाची आहे। बी फार्म ही डिग्री पूर्णपणे औषधाशी संबंधित आहे। या विद्यार्थ्यांना औषधांसंदर्भातलं डिटेल नॉलेज असतं, त्यामुळं स्पेसिफिकली त्यांना या ठिकाणी बऱ्यापैकी शिथिलता दिलेली आहे, रिलॅक्सेशन आहे, कुठल्याही पद्धतीचा अनुभव मागितलेला नाही आहे। त्यामुळं त्या विद्यार्थ्यांचं त्या क्षेत्रातलं शिक्षण आहे म्हणून त्यांना ती सवलत आहे। राहिला प्रश्न डी फार्मचे बरेच विद्यार्थी विचारत आहेत आम्ही काय अप्लाय करू शकत नाही, तर लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे की ग्रॅज्युएशन अर्थात पदवी पूर्ण असणं गरजेचं आहे। डिप्लोमा हा डिप्लोमा लेवल आहे, पदविका आहे, डिप्लोमा आहे, ती पदवी किंवा ग्रॅज्युएशन नाही आहे। या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं आहे। आता अर्ज कधीपासून सुरू झालेले आहेत, 23 सप्टेंबर 10 वाजल्यापासून ते 22 ऑक्टोबर 2024पर्यंत अर्ज भरता येणार आहे। 23 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला या ठिकाणी फी भरता येणार आहे, आणि बाकी एक्झाम कधी होईल काय होईल ते वेळोवेळी या ठिकाणी वेबसाईटवरती कळवलं जाईल। वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे। शिवाय FDAच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत चला, तिथं काही या ठिकाणी सूचना आल्या, बदल आले तर त्या ठिकाणी कळवले जातील। या ठिकाणी सिलॅबस काय असणार आहे, कशा पद्धतीनं गोष्टी असणार आहे, सगळी सविस्तर माहिती ॲडव्हर्टाईजमध्ये दिलेली आहे। कोणाला एक्सपिरियन्स मागितला आहे, कोणाला एक्सपिरियन्स नाही आहे, कुठल्या इतर ज्या काही पदवी आहेत BSc MSc कोण अप्लाय करू शकतं, सगळं ॲडव्हर्टाईजमध्ये दिलेले आहे। जाहिरात एकदा सविस्तर वाचा, फार मोठी नाही आहे, मराठीमध्ये आहे। जाहिरात सविस्तर वाचूनच मग अर्ज करा। ओपनसाठी 1000 रुपये फी, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 900 रुपये फी असणार आहे, अशी सविस्तर माहिती आहे। या ठिकाणी माहिती पुस्तिका जी आहे डिटेलमध्ये
ती देखील मी टेलिग्राम चॅनलवरती टाकत आहे. तिथे सिलॅबस देखील मेन्शन केलेला आहे. तर अजून काही तुमचे डाऊट असतील तर ते खाली कमेंट करा, त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील. बी फार्मच्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली संधी आहे. नक्कीच तुम्ही या परीक्षेची तयारी करा. काही डाऊट शंका असतील कमेंट करा. तुम्हा सगळ्यांना या परीक्षेसाठी शुभेच्छा. नक्कीच ॲप्लाय करा. खूप चांगली संधी या ठिकाणी ही आलेली आहे. जागा भविष्यात याच्या वाढूही शकतात असं यांनी लिहिलेलं आहे. अर्ज करा. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.